श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे 18 तारखेला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे. आपण म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू झाला तेव्हापासून आपण आधीचे 3 गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत केलेलं असेल किंवा महालक्ष्मीचं व्रत केलेलं असेल तर ह्या चौथ्या गुरुवारी आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन करावयाचं असतं. कसं करावयाचं आहे? कारण काही भगिनींच्या पहिल्या 3 गुरुवारपैकी एखादा गुरुवार गेलेला असेल किंवा कुणाचा एकही गुरुवार गेलेला नसेल तर अशांनी पण म्हणजे चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं का? म्हणजे एखादा गुरुवार गेला, आता तुमचे 3 गुरुवार होत आहेत तर मग आपण उद्यापन करू शकता का? तर उद्यापन कुणी करावयाचं आहे किंवा उद्यापन कुठल्या वेळेला करावयाचं आहे? आपल्याला उद्यापन करताना किती सुवासिनी बोलवायच्या आहेत? त्या सुवासिनींना काय द्यायचं आहे? जर आपला मासिक धर्म आला असेल तर आपण उद्यापन करावयाचं का? किंवा आपल्याला सुतक असेल तर मग अशा वेळेस उद्यापन कसं करावयाचे? आपल्याला महालक्ष्मीला नैवेद्य काय द्यायचं आहे? या सगळ्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. थोडासा मोठा होईल पण व्हिडिओ स्किप न करता पहा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक सणांचे किंवा पूजेचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळतील. कारण संक्रांती जवळच आलेली आहे तर संक्रांतीच्या माहितीचे व्हिडिओ सगळे आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत. तर जेणेकरून ते तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब मात्र आवर्जून करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरू करूयात. तर 18 तारखेला म्हणजे 18 डिसेंबर 2025ला आपला चौथा गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे. तर या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करावयाचं आहे. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की म्हणजे कॅलेंडरवरती गुरुवारीच अमावस्या दिलेली आहे तर मग आता अमावस्या कधी आहे किंवा ह्या अमावस्येच्या काळामध्ये आपण उद्यापन करू शकता का? तर पहिल्यांदा मनातून ही शंका काढून टाका. कारण 18 डिसेंबर 2025 या दिवशी म्हणजे उत्तर रात्री 4:59 वाजता आपल्याला म्हणजे अमावस्या सुरू होत आहे. उत्तर रात्री 4:59 याचाच अर्थ शुक्रवारी अमावस्या पहाटे सुरू होते आणि शनिवारी अमावस्या सकाळी 7:12 वाजता संपते. त्याच्यामुळं अमावस्या गुरुवारी कुठलीही म्हणजे दिवसभर अमावस्या नाही. त्याच्यामुळं सगळ्या जणींनी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं आपल्याला उद्यापन करता येतं. त्यासाठी ठराविक कालावधीमध्येच आपल्याला उद्यापन करायचंय अशी काहीही गरज नाही. पण म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचं जेव्हा आपण व्रताचं उद्यापन करतो तर ते सायंकाळी करत असतात तर अमावस्या सायंकाळी नाही. त्याच्यामुळं निसंकोचपणानं तुम्ही म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं उद्यापन करू शकता. कारण अमावस्या ही शुक्रवारी सुरू होते पहाटे आणि शनिवारी सकाळी अमावस्या संपते. त्याच्यामुळे आपल्याला शुक्रवारची अमावस्या करावयाची आहे म्हणून आपण गुरुवारी व्यवस्थितरित्या आपलं उद्यापन करू शकतो. तर मग आता हे उद्यापन कुणी करावयाचं आहे? तर ज्या माझ्या भगिनींनी किंवा एखाद्या बंधूंनी जर महालक्ष्मीचं व्रत केलेलं असेल किंवा कुमारिकेनं व्रत केलेलं असेल तर त्या प्रत्येकांनी या व्रताचं उद्यापन करावयाचं आहे. आणि जर तुम्हाला आधी एखादी अडचण आलेली असेल किंवा मासिक धर्मामुळे तुमचा एखादा गुरुवार गेलेला असेल किंवा कुठल्याही कारणामुळे जर एखादा गुरुवार गेलेला असेल तर अशा वेळेस ते तुमचा शेवटचा 3रा गुरुवार येतो. तर 3रा गुरुवार जरी असला तरी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, त्यामुळं तुम्ही उद्यापन करू शकता. मग आता उद्यापनाला कुणाला बोलवायचंय? तर सगळ्यात पहिल्यांदा सांगते की जर कुमारिकांनी हे व्रत केलेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही कुमारिका मुलींनाच बोलून घेऊन तुमच्या व्रताचं उद्यापन करा. आणि जर तुम्ही म्हणजे सुवासिन असाल, महिला असाल तर अशा वेळेस तुम्ही महिलांना आणि कुमारिकांना दोघींनाही बोलवलं तरी चालतं किंवा दोघींपैकी शक्यतोपर्यंत तुम्ही महिलांना उद्यापनासाठी बोलवा. आणि जर कुमारिका भेटत असतील तर आवर्जून त्यांना सुद्धा बोलावं. फक्त कुमारिकांनी व्रत केलेलं असेल तर आवर्जून त्यांनी कुमारिकांनाच बोलवायचं. तर ह्या पद्धतीने म्हणजे आपल्याला आता उद्यापनासाठी कुणाला बोलवायचं किंवा कुणाला नाही हा तुमचा प्रश्न मिटलेलाच असेल. तर आता आपल्याला 18 तारखेला उद्यापन करावयाचे. तर कारण गुरुवारी आपण घर वगैरे पुसून घेत नाही तर अशा वेळेस आपल्याला गुरुवारी आपलं उद्यापन आहे या अनुषंगानं आपल्याला बुधवारीच लादी वगैरे म्हणजे घर सगळं स्वच्छ करून घ्यायचंय. तर घर पुसून घेताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं जाडं मीठ, हळद आणि गोमूत्र असेल तर गोमूत्र किंवा लिंबू आणि एखादी कापुराची 1-2 वडी हे एवढं सामान आपल्याला घर पुसायच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचंय. आणि ह्या पाण्याने आपल्याला सगळं घर स्वच्छ करून घ्यायचंय. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या घराचं निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं जरी निमित्त असलं तरी सुद्धा आपलं घर सुद्धा स्वच्छ असायला हवं.
आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उत्तम आणि महालक्ष्मीच्या आगमनासाठी सुद्धा आपल्याला ती तयारी करावयाची आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला बुधवारीच आपल्याला हे घर असं या पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे. मग गुरुवारी सकाळी लवकर उठल्यानंतर मग आपली झाडलोट झाल्यानंतर मग आपण या दिवशी घर वगैरे पुसून घेणार नाही. तर त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही फक्त म्हणजे तुमच्या मनाचं जर समाधान होत नसेल, कारण महालक्ष्मीला आपण आव्हान देतोय आपल्या घरी येण्यासाठी आणि आपलं घर आपण पुसत नाही असं जर तुमच्या मनात शंका येत असेल, तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये स्वच्छ पाणी घ्या, त्यात गोमूत्र टाका, हळद टाका आणि थोडंसं जाडं मीठ टाका आणि आरती कापूर टाकायचं असेल तर टाकू शकता, स्किप केला तरीही चालतो, कारण गोमूत्र आणि हळद मीठ आपण वापरलेलंच आहे. तर असेल तर ते सुद्धा टाकू शकतात. ते सगळं टाकून ते पाणी फक्त तुम्हाला घरामध्ये सगळीकडे स्प्रिंकल करायचं आहे. म्हणजे फक्त ते स्प्रे सगळीकडे हे करायचं की जेणेकरून परत एकदा तुमच्या घराचं निर्जंतुकीकरण होईल. आणि मग आपल्याला उंबरवठ्याचं हळदीचं लेपन करावायचं आहे. म्हणजे मुख्य प्रवेशद्वार सगळा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि म्हणजे पुसून वगैरे घ्यायचंय. कारण दररोज आपल्याच्याने आपण म्हणजे उंबरवठ्याला जरी हळदीचं लेपन केलं तरी दरवाजा आपण दररोज स्वच्छ करत नाही, त्यात मीही काही वेगळी नाही. तर त्या दिवशी मात्र आपल्याला आवर्जून दरवाजा सगळा स्वच्छ करून घ्यायचा आहे, दरवाजा पुसून घ्यायचा आहे. दरवाजावरती हळदीचं किंवा हळदी कुंकवाचं दोघांचं मिळून जरी केलं तरी चालतं, एक स्वास्तिक काढून घ्यायचंय. आणि नंतर मग खाली उंबरवठ्यावरती हळदीचं लेपन करायचं. तर हळदीच्या लेपनासाठी आपल्याला हळद घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र टाकायचंय आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही आरती कापूर टाकला तरीही चालतो, कारण आपण निर्जंतुकीकरण करतोय. म्हणजे बाहेरचे कुठलेही सूक्ष्म जंतू आपल्या घरामध्ये सुद्धा येणार नाहीत. म्हणजे या गोष्टीमुळे जसं अध्यात्माची जोड आहे, म्हणजे शास्त्रीय सुद्धा याला बैठक आहे, त्याच्यामुळं या दोन्हीच्या अनुषंगाने आपल्याला या गोष्टी करावयाच्या आहेत. म्हणजे आपल्याला अध्यात्मासोबत शास्त्रीय किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपला जपला जातो. त्यामुळे आपल्याला हे आवर्जून करायचंय. छान हळदीचं लेपन करून झालं की लक्ष्मीची पावलं काढायची. तुम्ही गोपद्म काढू शकता, लक्ष्मीची पावलं काढू शकता, छोटी मोठी का होईना. त्या दिवशी आपल्याला आवर्जून रांगोळी काढायचंय. भलं तुम्ही 8 दिवस नका काढू, परंतु अशा काही दिवसांचं औचित्य साधून आवर्जून छोटी का होईना. मग तुम्हाला कितीही वेळ नसेल, तुम्हाला ऑफिसला जायला गडबड होत असेल, तर तुम्ही थोडंसं अर्धा तास दररोजच्या रुटीनपेक्षा आधी उठा आणि ह्या गोष्टी मात्र आवर्जून करा. तर गोपद्म काढून घ्यायचे आणि रांगोळी काढून घ्यायची आणि मग उंबरवठ्यावरती महालक्ष्मीच्या पावलांवरती जे आपण दोन्ही साईडला पावलं काढतो, तर त्या पावलांवरती आपल्याला हळदी कुंकू टाकून फूल ठेवायचे आहे. मग धूप दीप दाखवायचं आहे आणि मग आपल्याला उद्यापनाची म्हणजे सुरुवातीचा जो पाया आहे तो आपला उंबरवठ्यापासून प्रवेशद्वारापासून सुरुवात होतो. तर मग हे उंबरवठ्याचं हे सगळं पूजन झाल्यानंतर मग आपल्याला घरात आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची. या दिवशी शक्यतोपर्यंत फलाहार घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही दूध चहा या गोष्टी घेऊ शकता, परंतु भलं तुम्ही 3 गुरुवार फराळ केलेला असेल तर शेवटच्या गुरुवारी म्हणजे जर तुमच्या शरीराला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही फक्त फलाहार घेऊन उपवास करा आणि तुम्ही फराळ केला तरीही चालतो. शेवटी आरोग्य ही महत्वाचं आहे. आरोग्य सांभाळून हे सगळे व्रतवैकल्य आपल्याला करावायचे असतात. पण जर तुम्हाला शक्य असेल, तुम्ही 3 गुरुवार फराळ केलेला असेल तर आणि तुमच्या शरीराला जर झेपत असेल तर ह्या गुरुवारी तुम्ही फक्त फलाहार करून उपवास करा. आणि जर तुम्हाला गोळ्या औषधं चालू असतील तर निश्चितच तुम्ही म्हणजे फराळ करून ह्या व्रताचं उद्यापन करू शकता. प्रवेशद्वार माता लक्ष्मीला आगमनासाठी म्हणजे तयार केलेलं आहे. तर त्यानंतर मग आपण घरातली देवपूजा वगैरे करून घ्यायची. मग तुम्ही स्वयंपाकाला लागायचे. तर स्वयंपाकामध्ये काय बनवायचे, तर माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे. तर अशा वेळेस तुम्ही कुठलीही खीर, मग तुम्ही तांदूळाची खीर बनवा, गव्हाची खीर बनवा किंवा तुम्ही शेवयाची खीर बनवा, जशी तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीची तुम्ही खिरीचा नैवेद्य करायचंय. भलं तुम्ही 3 गुरुवार काहीही केलेलं नसेल तर ह्या गुरुवारी मात्र तुम्हाला आवर्जून माता लक्ष्मीला पूर्णाचा नैवेद्य केला तरी अति उत्तम, म्हणायला काहीच हरकत नाही. जर पूर्णाचा नैवेद्य नसेल तर मिनिमम खिरीचा नैवेद्य तरी करा. वरण भात भाजी पोळी किंवा वरण भात पुरी भाजी आणि खीर ह्या पण गोष्टी जर जमत नसतील तर साधं वरण भात भाजी पोळी आणि कुठलाही एक गोडाचा पदार्थ तुम्ही महालक्ष्मीला बनवा. कारण पूर्ण ताटभर जेवण महालक्ष्मीला द्यायचं आहे, कारण आपण उद्यापन करतोय, आपल्या व्रताची सांगता करतोय. भलं तुम्ही आधीच्या गुरुवारी फक्त खिरीचा नैवेद्य दिलेला असेल किंवा शिऱ्याचा नैवेद्य ठेवलेला असेल किंवा खडी साखरच ठेवलेली असेल, पण ह्या वेळेस मात्र आपल्याला पूर्ण जेवणाचं ताट बनवून आपल्याला महालक्ष्मीला नैवेद्य अर्पण करावायचं आहे. आणि त्यात एक गोडाचा पदार्थ आवर्जून मग कुठला पण करू शकता. पण शक्य झालं तर खीर बनवण्याचा प्रयत्न करा. पुरण जरी शक्य नाही झालं तरी खीर बनवण्याचा निश्चितच प्रयत्न करा, कारण हा नैवेद्य माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आणि
त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाला की मग तुम्हाला म्हणजे सायंकाळच्या वेळेला जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्यावेळेला आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची. म्हणजे तुम्ही दुपारी पूजेची मांडणी करून घेतली तरीही चालतं. मग आता पूजेची म्हणजे कारण ही पूजा किंवा ह्या व्रताचं उद्यापन आपल्याला सायंकाळी करायचं आहे. ज्यावेळेस सायंकाळची आपण दिवाबत्ती करतो तर आपण असं म्हणतो की महालक्ष्मी येण्याची वेळ झालेली आहे, तर ह्या वेळेला आपल्याला उद्यापन करावायचं आहे. ज्यावेळेस माता लक्ष्मी सायंकाळी घरात प्रवेश करते त्यावेळेस तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचंय. तर मग व्रताची पूर्ण मांडणी वगैरे करून घ्या. तुम्हाला भले तुम्ही 3 गुरुवारी काहीही माता लक्ष्मीला सजवलेलं नसेल तर अशा वेळेस तुम्ही फुला पानांनी दागदागिन्यांनी माता लक्ष्मीला सजवू शकता. शेवटी आपण सजवण्यापेक्षा माता लक्ष्मी जरी आपण कळस स्थापन केला तरी सुद्धा त्यात माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण तो स्थापन करतो, तर त्यामध्ये आपण माता लक्ष्मीला पाहतो. तर ते रूप म्हणजे सुंदर आहेच, कारण आपल्या नेत्रात आपण म्हणजे आपल्याला त्याची जाणीव असते की आपण जो कलश स्थापन केलेला आहे तर तो माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून स्थापन केलेला आहे. तर निश्चितच आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन कलश म्हणून पाहत नाही तर माता लक्ष्मी म्हणून पाहतो, तर ती सुंदरच असणार आहे. परंतु जर शक्य असेल तर दागदागिन्यांनी फुलांनी तुम्ही छान कलशाला सजवू शकता आणि म्हणजे आणखीन उठावदार तुमची लक्ष्मी करून घेऊ शकता. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आवश्यकच आहेत, तशातला भाग नाही. त्या स्किप केल्या तरीही चालतात. शेवटी आपण किती मनोभावाने पूजा करतो ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण भाव तिथे देव आहे. त्याच्यामुळं शेवटी भावाला महत्त्व आहे. पण जर शक्य असेल तर तुम्ही अशा वेळेस ज्या काही म्हणजे साडी दागदागिने फुलं वगैरे ह्याच्याने तुम्ही सजवू शकतो. तयारी वगैरे झाली, मांडणी झाली की मग तुम्ही छान पूजन करून घ्यायचे. पूजन झाल्यानंतर मग माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचंय. जो काही तुम्ही नैवेद्य केलेला आहे ते पूजा झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा, आरती वगैरे करून घ्यायची. आणि ही आरती वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला महिलांना उद्यापनासाठी बोलवा. पण कमीत कमी म्हणजे 1 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 आता आपल्या परीने आपल्याला जेवढ्या बायका भेटू शकतात तर तेवढ्यांना तुम्ही बोलू शकता. कारण काही भागामध्ये असं असतं की शेजारी तर राहतात परंतु कोणी कुणालाही बोलत नसतं, एकमेकांना कुठलाही त्यांचा संपर्क नसतो. त्यामुळे अशा वेळेस बायकांना प्रश्न पडतो की मग आता इथं तर बायका नाहीत तर मग आपण बोलवायचं कुणाला, कारण व्रताचं तर उद्यापन करायचंय आणि आपल्याला सुवासिनी तर बोलवायचे आहे. तर अशा वेळेस 5-7 जर तुम्हाला भेटत नसतील तर तुम्ही निश्चित एक सुवासिनी भेटली तर त्या एका सुवासिनीलाच तुम्ही बोलून घेऊ शकता आणि तुमच्या व्रताचं उद्यापन करून घेऊ शकता. तर एकही जेव्हा महिला भेटणार नाही तर अशा वेळेस काय करायचंय तर व्हिडिओ स्किप न करता पहा. मी तुम्हाला ते शेवटी सांगणारच आहे. जेव्हा उद्यापनासाठी तुम्हाला एकही स्त्री भेटणार नाही तर त्यावेळेस आपण उद्यापन पूर्ण कसं करायचंय तर शेवटी मी ते तुम्हाला सांगतेच. तर पहिल्यांदा मग आता आपण आपल्या शेजारच्या 5 असो 7 असो जेवढ्या काही बायका आहेत तेवढ्यांना म्हणजे तुम्हाला जेवढ्यांना बोलवायचे तेवढ्यांना तुम्ही बोलू शकता. पण मिनिमम एक तरी स्त्री असायला हवी. आणि जर तुम्हाला 5 म्हणजे बायका भेटल्या आणि 2 कुमारिका भेटल्या तर निश्चितच तुम्ही तुमच्या 7 महालक्ष्मी झाल्या. आणि यांना आपल्याला फक्त सुवासिनी म्हणून नाही किंवा व्रताचं उद्यापन करायचं म्हणून नाही तर यांना महालक्ष्मी स्वरूप म्हणून आपण आपल्या घरी बोलावलेलं असतं. त्याच्यामुळं या आल्यानंतर महालक्ष्मीच्या स्वरूपाचं ज्या पद्धतीनं आपण पूजन करतो त्याच पद्धतीनं महालक्ष्मी स्वरूप या सगळ्या स्त्रियांचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. ते आल्यानंतर त्यांचे पाय वगैरे धुवून या, हळदी कुंकू लावा. म्हणजे रीतसर जो मान सन्मान आहे तो मान सन्मान त्या स्त्रियांना आपल्याला द्यायचा आहे. त्या फक्त आपल्या शेजारच्या स्त्रिया आहेत असं नाही किंवा त्या आपल्या उद्यापनाचा म्हणजे व्रताचा एक उद्यापनाचा भाग आहे म्हणून त्या आलेल्या नाहीत, तर आपण त्यांना आपल्या लक्ष्मी म्हणून बोलवलेलं आहे. म्हणून आपल्याला त्यांचं रीतसर पूजन मान सन्मान करायचं आहे. तर मग आता हे उद्यापनामध्ये जर शक्य असेल तर तुम्हाला जर शक्य असेल आणि तुमच्याकडे म्हणजे 2 किंवा 5 बायका असतील तर अशा वेळेस तुम्ही त्यांना जेवायचं करू शकता किंवा जेवण देऊ शकता. जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तेच तुम्ही त्यांच्यासाठी पण जेवायचं बनवू शकता. आणि जर तुम्हाला जेवायचं करायचं नसेल तर अशा वेळेस तुम्ही साधं दूध का होईना त्या स्त्रियांना आपल्याला द्यायचं आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या महालक्ष्मी स्वरूप म्हणून आलेल्या आहेत त्यांना त्यांच्या मुखामध्ये काहीतरी आपल्या घरचा एखादा घास एखादा घोट जावा. या उद्देशाने आपल्याला म्हणजे जेवण जर आपल्याला करायचं नसेल तर अशा वेळेस आपण त्यांना थोडंसं खीर वगैरे द्यायची किंवा दूध वगैरे द्यायचं. आणि मग हे झाल्यानंतर मग आता त्यांचं रीतसर पूजा म्हणजे आपण पाय धुवून पूजन करून घेऊन मग आता त्यांना हळदी कुंकू लावायचे. तर हळदी कुंकू लावून मग आता त्यांना ओटीत काय काय द्यायचंय
जे काही शक्य आहे, जर तुम्ही म्हणजे तुम्हाला साज शृंगाराचं जर साहित्य तुम्ही आणलेलं असेल तर त्या सगळ्यांपुरतं जर तुम्ही आणलेलं असेल तर त्या सगळ्यांना ते तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्ही काहीच आणलेलं नसेल तर अशा वेळेस आपल्याला म्हणजे आवर्जून लागणारं साहित्य म्हणजे जे आपण व्रत करतो त्या व्रताच्या पुस्तकाची एक कॉपी आपल्याला त्यांना द्यायची किंवा एक प्रत आपल्याला त्यांना द्यायची आहे. म्हणजे प्रत्येक तुम्ही 5 बोलवा, 7 बोलवा, 9 बोलवा, 11 बोलवा, तुम्ही जेवढ्या काही सवासीन बोलवलेल्या आहेत त्या प्रत्येकीला आपल्याला त्या आपल्या व्रताच्या पुस्तकाची एक प्रत द्यायची आहे आणि एक फळ द्यायचं आहे. त्यासोबतच एखादं फूल असेल तर तुम्ही फूल देऊ शकता. एखादा गजरा आणलेला असेल तर तुम्ही तो गजरा सुद्धा देऊ शकता. आणि गजरा फूल वगैरे जर नसेल तर कमीत कमी आपल्याला व्रताच्या पुस्तकाची प्रत आणि एक फळ, मग बनाना असो काही असो, जे काही तुम्ही फळ आणलेली आहेत त्यातलं एखादं फळ आपल्याला त्यांना देऊन गहू किंवा तांदूळाने आपल्याला त्यांची ओटी भरून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला आलेल्या सुवासिनींना महालक्ष्मी म्हणून आपल्याला त्यांचा मान सन्मान करावायचा आहे. आणि हे झाल्यानंतर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण जेवण नाही करू शकत, कारण ह्या दिवशी म्हणजे आपण व्रताचा उपवास असतो, त्यामुळे आलेल्या स्त्रियांना सुद्धा उपवास असू शकतो. म्हणजे प्रत्येक जण करतं असं नाही, तर काही जणी आवर्जून करतात. तर मग आता त्यांनी त्यांच्या व्रताचं म्हणजे उपवास असल्यामुळं त्या आपल्याकडे जर काही खात नसतील तर अशा वेळेस तुम्ही फक्त दूध किंवा खीर जरी त्यांना दिली तरीही चालतं. आता खिरीने उपवास त्यांचा मोडतो, त्याच्यामुळं खीर काही घेणार नाही, तर आवर्जून अशा वेळेस तुम्ही खायला एखादं फळ द्या. फळ जर द्यायचं नसेल तर तुम्ही साधं दूध जरी दिलं तरीही चालतं, कारण फळ आपण ओटीत टाकलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे आपल्या व्रताचं उद्यापन करून घ्यायचं आहे. म्हणजे साध्या सोप्या पद्धतीनं उद्यापन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जर आपल्याला सुवासीन किंवा आपल्याला महिला भेटलेल्याच नाही, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की काही भागामध्ये म्हणजे अशा सुद्धा काही ठिकाणी वस्ती आहेत की शेजारी कोण राहतात एकमेकांना काहीच कळत नाही, किंवा शेजारी असतात परंतु आपण बोलवल्यानंतर ते आपल्याकडे येत नसतील, तर अशा वेळेस किंवा अशा महिलांनी त्यांचं उद्यापन पूर्ण कसं करावायचंय, तर अशा वेळेस तुम्ही महालक्ष्मीच्या पुढं आपण म्हणजे मनात कुठल्याही शंका न आणता जी काही आपली पूजेची मांडणी झालेली आहे किंवा आपल्या घरामध्ये एखादा महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या समोर आपल्याला एक ब्लाऊज पीस घ्यायचे, ओटीचं सगळं सामान घ्यायचंय. मग त्याच्यामध्ये तुम्ही नारळ घेतलं तरी चालतं आणि दुसरे फळं घेतले तरी चालतं. 7 शृंगार घ्यायचं आहे. जर असेल घरात तर 7 शृंगार घ्या आणि हे सगळं ओटीचं सामान महालक्ष्मीला अर्पण करा, की जेणेकरून तुमच्या व्रताचं उद्यापन हे पूर्ण होईल. म्हणजे व्रताचं उद्यापन तुमचं राहून जाणार नाही. यामुळे आपल्याला म्हणजे जेव्हा सुवासीनच भेटत नाही तर अशा वेळेस तुम्ही महालक्ष्मीला सुवासीन म्हणून सगळी म्हणजे महालक्ष्मीची ओटी भरून घ्यायची आणि तुमच्या व्रताचं उद्यापन करून घ्यायचंय. आणि जेव्हा आपण व्रताची सांगता करतो त्यावेळेस ती ओटी उचलून घेऊन कुठल्याही एखाद्या गरजू स्त्रीला ते सगळं ओटीचं सामान तुम्ही देऊ शकता. किंवा जर तुम्हाला म्हणजे बाहेर कोणी भेटलेलंच नाही तर अशा वेळेस ते कुठल्याही मंदिरामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये ते अर्पण केलं तरीही चालतं. पण ह्या पद्धतीनं आपल्याला आवर्जून आपल्या व्रताचं उद्यापन करावायचं आहे. त्यानंतरचा मुख्य प्रश्न म्हणजे तुमचे 3 गुरुवार यशस्वीरित्या पूर्ण झालेत परंतु 4थ्या गुरुवारच्या वेळेस तुम्हाला मासिक धर्म आला, तर अशा वेळेस आपण उद्यापन कसं करून घ्यायचंय, कधी करावायचं का नाही, तर याबद्दल आपण बोलूयात. जर तुम्हाला 4थ्या गुरुवारी मासिक धर्म आला तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये एक जर मुलगी असेल तर तुम्ही तिच्याकडून त्या व्रताचं उद्यापन करून घ्या. जर तुमच्या घरातले पुरुष उद्यापन करण्यासाठी तयार असतील तर तुम्ही त्यांच्याकडून उद्यापन करून घेऊ शकता. म्हणजे सगळ्या गोष्टी त्या दिवशी त्या पुरुषांनीच करावायच्या, कारण तुम्हाला मासिक धर्म आलेला आहे त्याच्यामुळे स्वयंपाक किंवा घरामध्ये तुम्ही कुठेही लागालागी न करता किंवा कुठं पण शिवाशिव न करता सगळं त्या दिवशी घरातलं कामं ही पुरुषांनी करायची. आणि जे कोणी तुमच्या शेजारचे आहेत त्यांना बोलवून घेऊन म्हणजे पुरुषांनी त्यांच्या हातावरती हळदी कुंकू टाकून जे काही तुम्ही आणलेलं साहित्य आहे ते साहित्य त्यांना द्यायचंय. या पद्धतीनं तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता. परंतु घरातली पुरुष मंडळी धार्मिक कार्यामध्ये सहभागी होत नाहीत किंवा त्यांना ह्या गोष्टी पटत नाहीत, तर अशा वेळेस त्या स्त्रीला मोठा प्रश्न पडतो की आता मी 3 गुरुवार यशस्वी केलेत आणि 4थ्या गुरुवारीच म्हणजे उद्यापनाच्या वेळेसच मला मासिक धर्म आला तर माझं उद्यापन राहून जायला नको, असं जर तुम्हाला मनात शंका येत असेल तर अशा वेळेस घरात कुणी नाही तर तुम्ही शेजारच्या कुठल्याही स्त्रीला बोलून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूजेची मांडणी सगळं त्या स्त्रीकडून करून घ्यायचंय. त्या स्त्रीला तुम्ही कथा वाचायला लावायची, ती ऐकायची किंवा तुम्ही युट्यूबला श्रवण केली तरीही चालतं. पूजेची मांडणी रीतसर त्यांच्याकडूनच करून घ्यायची, नैवेद्य करून घ्यायचा आणि बाकीच्या इतर सुवासिनींना बोलून आपल्या व्रताचं उद्यापन त्या स्त्रीच्या हातून आपण करून घ्यायचंय. पण तुमच्या मनामध्ये जर आलं की मी एवढं व्रत केलं आणि माझ्या उद्यापनाचं श्रेय मी दुसऱ्याला कशाला देऊ, कारण
कसं स्त्री म्हणलं की थोडेसे संकुचित विचार येतातच, आणि जेव्हा म्हणजे आपल्या भक्ती मार्गामध्ये जेव्हा आपला एखादा वाटेकरी होतो तर निश्चितच आपल्या म्हणजे व्रताचं किंवा तपाचं फळ सुद्धा आपलं विभागल्या जातं. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या व्रताचं फळ विभागल्या जाऊ नये, तर अशा वेळेस तुम्ही तो गुरुवार सोडून द्या आणि पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन करून घेतलं तरीही चालतं. फक्त रीतसर ह्या पद्धतीनेच जसं आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रताची मांडणी करतो त्याच पद्धतीनं पुढच्या येणाऱ्या पौष महिन्यामध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता. आता हा झाला मासिक धर्म आल्यानंतर. आता जर तुम्हाला सुतक आलं तर मग सुतक आल्यानंतर आपण काय करावायचं, तर आपण असंच दुसऱ्यांकडून करून घेतलं तर चालतं का, तर नाही. जे सुतकाचे, कारण मासिक धर्म आपल्याला माहिती असतो परंतु सुतक हे कधीही आपल्याला सांगून येत नाही, त्यामुळे आपल्याला सुतकामध्ये कुठलीही पूजा करावयाची नसते. मग जे काही तुम्ही 10 दिवस 12 दिवस 13 दिवस जे काही तुम्ही दिवसाचे नियम पाळणार आहोत तर तेवढे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पौष महिन्यामध्ये किंवा पुढे येणाऱ्या कुठल्या पण गुरुवारी जरा, कारण आता सुतकाचे दिवस हे 13 दिवस म्हटले तरी पुढचा एखादा गुरुवार जाऊ शकतो, त्याच्यामुळं जो काही सुतक संपल्यानंतर जो कोणता गुरुवार येतो तर त्या गुरुवारी तुम्ही रीतसर ह्याच पद्धतीनं मांडणी करून तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता. परंतु त्या 12-13 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुणाकडून दुसऱ्यांकडून उद्यापन करून घेता येणार नाही. ज्या पद्धतीनं मासिक धर्म आल्यानंतर आपण घरातल्या मुलीकडून किंवा पतीकडून किंवा शेजारच्यांकडून आपण उद्यापन करून घेऊ शकतो, परंतु सुतक आल्यानंतर आपल्याला अजिबात आपल्याला कुणाकडून पण उद्यापन करून घेता येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला सुतक संपूच द्यावं लागेल आणि संपल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्रताचं उद्यापन करावं लागेल. तर या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं म्हणजे शेवटच्या गुरुवारचं उद्यापन करून घ्यायचं असेल. बऱ्याच भगिनींनी यशस्वीरित्या तुम्ही गुरुवार पूर्ण केले आणि ह्या चौथ्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला कुठलीही अडचण आलेली नाही किंवा तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये आणि यशस्वीरित्या तुमचं हे 4 गुरुवारचं म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत पूर्ण व्हावं हीच आई भगवती चरणी प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केली. तर निश्चित तुम्ही सुद्धा इतर कुणाशी शेअर करा की जेणेकरून या माहितीचा फायदा त्यांना सुद्धा होईल. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.